नमस्कार. माझं नाव बालाजी पंढरीनाथ तिरुके, राहणार रामवाडी, पोस्ट खरोळा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आमच्याकडं गेली 1.5 वर्ष झालं हा पृथ्वीराज स्लरी फिल्टर आहे. इथं आमचं एकूण 30 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये 10 एकर बागायत आहे आणि आम्ही आमच्याकडच्या सीताफळ, ड्रॅगन फ्रूट या बागांना या जीवामृताचा वापर करणं चालू आहे. पूर्वी आमच्याकडं होता, पण तो मॅन्युअली आम्हाला प्रत्येक झाडाकडे जाऊन माणसाच्या सहाय्यानं टाकावा लागायचा जीवामृताचा भाग. पण यामार्फत आमचं मजुरी लोकांना देणं बंद झालं आणि या जीवामृताचा वापर आम्ही सहज करू शकतोय आणि प्रत्येक झाडाला हे प्रॉपरली जात असल्या कारणानं फळांची साईज सुधारली आणि कुठलाच एक कण सुद्धा आम्हाला दुसरा इतर रासायनिक खत द्यायची गरज पडत नाही. हे पूर्ण रोटेशन 10 दिवसाला आमच्या प्रत्येक बागेला याचं 400 लिटर 500 लिटर आम्ही झाडाच्या बुडानुसार ते सोडतो आणि फळाची शाईन चांगली आहे, फळ दर्जेदार आहेत आणि चविष्ट पण आहे. त्यामुळं उत्पन्नात आमच्या वाढ झालेली आहे. याची पुणे शेतकऱ्याला हे करायला हरकत नाही. हे माणसानं टाकण्यापेक्षा ड्रीपनं हे अगदी व्यवस्थित प्रत्येक झाडाला मिळतं. ड्रीप चॉकआउट वगैरे अजिबात होत नाहीत आणि प्रॉपरली झाडाला पोषण मिळून एक झाड उत्तम दर्जाचं झाड, मजबूत झाड तयार होतं. त्यामुळे उत्पन्नात नेहमी वाढ. आम्ही जीवामृताचा वापर आमच्याकडे जवळजवळ 7 एकर सीताफळाचे पीक आहे. त्यामध्ये गोल्डन आहे, सरस्वती 7 व्हरायटी आहे, पुन्हा ड्रॅगन आहे आमच्याकडं. तर आम्ही आमच्या 2 प्लॉटमध्ये तुलना केली. एका प्लॉटवरती जीवामृताचा वापर केला आणि दुसऱ्या प्लॉटवरती केला नाही. तर जीवामृताचा वापर केलेल्या प्लॉटवरती आम्हाला एक तर खर्च कमी आला, प्रॉपरली झाडाचं पोषण चांगलं झालं आणि फळं पण चांगल्या साईजची आम्हाला मिळाली. 800-900 ग्राम साईजचे आमचे ॲव्हरेज फळं होते. या जीवामृताचा वापर केल्यामुळं उत्पन्नात निश्चित वाढच आहे. इतर पिकांना याचा वापर केला आहे. जनरली हरभऱ्याला आम्ही जीवामृत फवारलंय. एका टँक 15 लिटरच्या फवाऱ्यामध्ये आम्ही हे 1 लिटर ॲड करत होतो आणि त्याचा परिणाम असा झाला की हरभऱ्याची सुद्धा साईज वाढली. दुसरं काय आम्हाला त्याला द्यायची गरज पण नाही पडली. हरभऱ्यात सुद्धा आम्हाला याचा फायदा झाला. ड्रॅगन फ्रूटच्या संदर्भामध्ये आमच्या ड्रॅगन फ्रूटला मुळांचा जर का आजार व्हायचा, मुळा त्याच्या फार ऍक्टिव्ह नसायच्या, मुळा उकरून पाहिलं तर ते मेलेल्या असायच्या आणि फुटवा नसायचा त्यांना, पांढऱ्या मुळांचा. तर थोडा जीवामृताचा आम्ही जेव्हापासून वापर चालू केला, गेले 1.5 वर्ष झालं, तेव्हा आमची बाग अगदी पुनर्जीवन झाल्यासारखी झाली आणि मुळा फुटवे त्याला चांगली आहे आणि फळांची साईज सुद्धा आता सुधारेल असं अपेक्षा आहे. 2 वर्षापूर्वी आमच्याकडं गारपीट मोठ्या प्रमाणात झाली होती आणि ड्रॅगन फ्रूटच्या फांद्या सगळ्या मोडल्या, फांद्यांना मार बसला. त्यामुळं मार बसून पुन्हा फंगस वाढला आणि फंगस वाढून फांद्या नष्ट व्हायला लागल्या. मग आम्ही त्याची पूर्ण रिकट केली बाग आणि नंतर जीवामृताचा वापर आम्ही सतत केला. त्यासोबत ट्रायकोडर्मा, तो आपोआप त्यामध्ये काही ताक, गूळ, बेसन पीठ आणि गोमूत्र परत ॲड केल्यानंतर 3ऱ्या सायकलला आम्हाला जे मिळालं ते पूर्ण फंगिसाईड सारखं द्रव मिळालं आणि ते झाडाला दिल्यानंतर झाडाच्या पूर्ण मुळा ऍक्टिव्ह झाल्या आणि आज बाग पूर्ण मोठ्या प्रमाणात तिला फुटवे तयार झाले. निश्चितच पुढच्या वर्षी आम्हाला त्याचं प्रोडक्शन चांगलं मिळेल अशी अपेक्षा. या फिल्टरमध्ये आपण 40 किलो शेण, 20 लिटर गोमूत्र आणि 10 किलो बेसन पीठ आणि 10 किलो गुळ आपण एकत्र मिसळून यामध्ये आपण फिलअप पूर्ण भरतो आणि त्यातून आपल्याला 2-3 दिवसानंतर आपल्याला जीवामृताची प्रति दिवसाला 800 अशा 3 सायकल आपल्याला मिळतात. 3 दिवस प्रति 8 असं 3 दिवस आपल्याला जीवामृत मिळतं आणि आम्ही आमच्या इतर प्लॉटला प्रति प्लॉटला 400-500 लिटर आम्ही नियोजन करून सोडतो, ड्रीपनं सोडतो.